वे बच्चा पार्टी कैसे हो आप लोग? आप बहुत बेहतरीन होंगे बच्चा, होना भी चाहिए। चलो फिर से पेश है हम लोग एक बेहतरीन से सेशन के साथ, जिसमें नवोदय 2025 में जो 18 जनवरी को अपने जो पेपर होने वाला है, उसमें जो भी नवोदय के एग्जाम के ओरिएंटेड जो भी सवाल बनते हैं या बन सकते हैं, ऐसे तमाम सवालों के साथ फिर से रूबरू होने के लिए आपके सामने हम लोग पेश है। डिडिंग डैंग। तो चलो अच्छा स्टार्ट करते हैं। स्टार्ट करने से पहले बता दूं, मेरा नाम है राज। आप सभी से तहे दिल से वेलकम करना चाहूंगा इस मेरे यूट्यूब के परिवार में, और एक गुजारिश करना चाहूंगा कि कोई भी नया बच्चा है, नए पेरेंट हमें अगर देख रहे होंगे तो चैनल को सब्सक्राइब जरूर कर ले। बेहतरीन से बेहतरीन एग्जाम्पल्स के साथ डील कैसे किया जाए यहाँ पर डिस्कशन होता है। ओके, देखिए पहला सवाल आपके सामने। देखो बच्चा पार्टी, ये पहिला सवाल आपका जैसे है दिख रहा है क्या, की दिलेल्या आकृतीचे क्षेत्रफळ सांगा म्हणते. तर व्हॉट इज द एरिया ऑफ गिवन पर्टिक्युलर फिगर, जे सवाल है. आता तुमच्या हिशोबामध्ये हा दिसतोय काय आपल्याला? आयतचा आडवा भाव. कोणाचा आडवा भाव? आयतचा आडवा भाव. इसको हम लोग इंग्लिश में पैरेललोग्राम बोलते. क्या बोलते? पैरेललोग्राम. आणि याला मराठीमध्ये म्हणतात बाळा समांतर भुज चौकोन. समांतर भुज चौकोन, पैरेललोग्राम को रेक्टेंगल का आड़ा भाई मतलब पैरेललोग्राम. आणि समांतर भुज चौकोनाचं क्षेत्रफळ असते बाळा काय, कधी पण लक्षात ठेवायचं, लांबी गुणिला उंची. लांबी गुणिला उंची. समजलं? ठीक आहे. आता बघा लांबी काय पकडायची, ही जे खाली असते ना बाळा, हे याला लांबी म्हणतात. आता तुम्ही म्हणाल सर आम्हाला लांबी तर दिलीच नाहीये. अरे भगवंता, बघ ह्या बघा याचं मिनिंग काय असते, एक दंडी आहे, इथे पण एक दंडी आहे, इथे पण एक दंडी आहे, इथे पण एक दंडी आहे. याच्या मिनिंग काय, या दंडी म्हणजे इथपासून इथपर्यंत किती आहे, हा 16. तर बस इकडे पण दंडी दिसतोय ना, तर इथपासून तर इथपर्यंत हा पण किती असेल, 16. तर 16 आणि 10 लांबी किती झाली मग तुमच्याकडे, सांगा बरं. लांबी किती झाली, 10 प्लस 16 म्हणजे किती बाळा, 26. ठीक आहे. तर इथे लांबीच्या ठिकाणी 26 तर मी लिहितो. राहिली गोष्ट, इथे आता रुंदी नाही पकडायची, इथे उंची असते. काय असते, उंची. सर म्हणाल उंची तर दिलीच नाही जी, असं दिलंच नाही आपल्याला बाळा. हे एक दंडी आहे ना, हे एकच दंडी आहे ना इथे, तर एक दंडी इथे पण आहे ना, तर एक दंडी म्हणजे किती, 16 असते. तर मग ही म्हणजे काय राहणार, 16च राहणार. खतम का? ठीक आहे. तर उंची पण किती आहे आपल्याकडे, 16. तर मग डायरेक्ट यांचा गुणाकार करा. 26 गुणिला 16 बाळा, 6 6 जा 36, 6 2 जा 12 आणि 3 15, 1 6 जा 6, 1 2 जा 2, म्हणजे 6 आणि 5 किती होतात, 11, आणि 2 आणि 2 4, म्हणजे 416 मीटरचा स्क्वेअर तुमचा उत्तर. बघा सोपं भरपूर असते, तिथल्या तिथंच तुम्हाला घुमवण्याचा प्रयत्न करतील. ते आपल्याला समजलं पाहिजे. आपल्याला हा फॉर्म्युला, हा बिलकुल पाठच ठेवा बाळांनो. फॉर्म्युला काय, फॉर्म्युला आहे हा, दॅट इज द एरिया ऑफ पॅरेललोग्राम. दॅट्स मीन दॅट क्षेत्रफळ ऑफ समांतरभुज चौकोन. हे पाठच पाहिजे. जसं आयतचा क्षेत्रफळ तुम्हाला पाठ आहे लांबी गुणिला रुंदी, तसंच तुम्हाला समांतरभुज चौकोन म्हणा, किंवा जितक्या पण गोष्टी आपण अभ्यास केलेल्या आहेत ना आपल्या बेसिक क्लासमध्ये, ठीक आहे, त्या सगळ्याचे सगळे फॉर्म्युला जसे तुम्ही लिहून ठेवले आहेत आत घरी, सगळेचे सगळे है ना, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तोंडपाठ पाहिजे आता या क्षणी. समझ रहे हो? इसलिए हम लोगों ने अपना सिलेबस बहुत पहले उसी चीज के लिए कंप्लीट किया था. ठीक है, ठीक है. तो ये समझ में आ रहा होगा, यही दुआ करता हूँ और नेक्स्ट एग्जाम्पल की तरफ जाता हूँ. कुछ डाउट हो तो कमेंट सेक्शन में पक्का बताइएगा, है ना. और ये हमारा पढ़ाया हुआ कंटेंट आपको अच्छा लग रहा होगा तो प्लीज चैनल को सब्सक्राइब कीजिएगा. ऐसे ही कंटेंट 18 ऑफ जनवरी तक कंटिन्यू आपको वेराइटीज ऑफ एग्जाम्पल के साथ रूबरू कराया जाएगा. ओके, नेक्स्ट एग्जाम्पल देखो बच्चा. सवाल क्या कह रहा है की एका चौकोनाचे दोन त्रिकोणात विभाजन केले म्हणते. आता चौकोन कसा असते माहित आहे ना, हा चौकोन आहे. आता बघा खूप सारे मुलं मस्त उत्तर देणार आहेत, तिथे काय देणार आहेत सांग. दोन त्रिकोणात विभाजन केले. आता दोन त्रिकोणात विभाजन केले म्हणजे एक झाला, इकडला हा भुरू आणि एक पिलू त्रिकोण झाला. हे दोन त्रिकोण तयार झाले, एक भुरू आणि एक
पिलू. ठीक आहे. तर प्रत्येक त्रिकोणाचे 3 कोन तयार होतात. हा एक, प्रत्येक त्रिकोणाचे 3 होतात. पाय कोणते कोणते? हा एक त्रिकोण, पाय रे, हा दुसरा त्रिकोण, हा तिसरा त्रिकोण. तर ह्या पहिल्याचे 3, तर दुसऱ्याचे किती होणार? हा एक आणि हा एक. म्हणजे 3 आणि 3 किती झाले? 6. आणि मस्त तुम्ही टिक करता 6. पण हा सरासर काय असते? चुकीचा. सरासर उत्तर काय असते? चुकीच्या. बिलकुल उत्तर काय असते? चुकीच्या. ठीक आहे. का बरं बाळा? कारण की बघ किती कोण झाले? 1 2 3. 1 2 3 4 5 6 हे तर झालेच झाले. पण हाही एक कोण आहे ना बाळा? 7वा. हाही एक कोण आहे ना? 8वा. म्हणजे किती कोण? 8 कोण. ते तर आहेतच बिचारे. हा एक कोण, हा दुसरा, हा तिसरा, चौथा, 5वा, 6वा. पण याला काहून विसरता? हा पण तर एक कोण आहे ना? 7वा. हा पण तर एक कोण आहे ना? 8वा. म्हणून तुमचं उत्तर किती? 8 राहते. किती? 8 राहते. काय डाऊट आहे कोणाला? थोडसा तरी, ओलूसा तरी? ठीक आहे. चला नेक्स्ट कडे जाऊया. देखो बच्चा, हो बघा नेक्स्ट प्रश्न काय म्हणतोय. अरे यार इथे तुम्हाला बघा बघा काय म्हणतोय. आकृतीत दाखवल्याप्रमाणे एक आयत आहे म्हणतोय, त्याची परिमिती 70 मीटर आहे. बापरे, आयतची परिमिती 70 मीटर आहे. परिमिती कुणाची? आयतची. ठीक आहे. किती आहे? 70 मीटर. ठीक आहे जी म्हणा. रुंदी 15 मीटर आहे, म्हणजे इथपासून इथपर्यंत किती आहे? 15 मीटर आहे. तर रेखांकित त्रिकोण त्रिकोणाकृतीची परिमिती काय असेल म्हणते. अरे रेखांकित म्हणजे ही वाली गोष्ट झाली. रेखांकित म्हणजे कोणती वाली गोष्ट झाली? ही वाली. हा 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 लाईन 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 जे दिसतात ना आपल्याला, ती झाली रेखांकित. ठीक आहे. रुंदी तर 15 मीटर होती. आणि अजून काय म्हणतोय तो, की जर सर्वात मोठी बाजू ही 25 असेल, कधी पण सर्वात मोठी बाजू आयत मधली, हे लक्षात ठेवायचं. काय की ह्या नोट लिहून ठेवून द्याला, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. सर्वात मोठी बाजू म्हणजे काय? तर साइड, दॅट बिगेस्ट साइड ऑफ रेक्टँगल. म्हणजे सर्वात मोठी बाजू आयतची, सर्वात मोठी बाजू आयतची ही ही नेहमी कर्ण असते. ही नेहमी कर्ण म्हणजेच डायगोनल असते. काय असते? डायगोनल असते. कर्ण म्हणजे कर्ण कोणता आहे? हा वाला. ठीक आहे. याला म्हणतात कर्ण. तर काय आहे तो? किती आहे? 25 आहे. ठीक आहे. आता बघा त्यांनी असं विचारलंय की रेखांकित केलेल्या भागाच्या त्रिकोणाची परिमिती किती. ठीक आहे. तर मी काय म्हणतो बाळा, जसं याला नामकरण देतोय ए बी सी आणि डी. रेखांकित केलेला त्रिकोण कोणता आहे? ए सी डी. आता एसीडी मध्ये जर मला परिमिती काढायची आहे, तर परिमितीचा सिद्धांतच काय म्हणतोय, की दिलेल्या आकृतीच्या प्रत्येक बाजूची बेरीज. मान्य कराल? तर मला सांग, या त्रिकोणाची सगळ्यात बाजूची बेरीज काय असेल? AC प्लस CD प्लस AD असेल की नसेल? अरे बाळा AC प्लस CD, मी कोणत्याबद्दल गोष्ट सांगून राहिलो माहित आहे का तुम्हाला? मी कशाबद्दल गोष्टी सांगत आहे समजत आहे का? याबद्दल. अरे अरे डायरेक्ट चला करे, इसमें कहीं लीकेज है क्या? नहीं ना, ये तो होना चाहिए था. रहने दो, कोई दिक्कत नाही. त्या त्रिकोणाबद्दलच गोष्टी सांगत आहे मी, या त्रिकोणाबद्दलच. ठीक आहे है ना? तर या त्रिकोणाची बघले बाळा, त्रिकोणाची परिमिती काय असेल? त्रिकोणाची परिमितीचा फॉर्म्युला काय? इथं काही फॉर्म्युला नसते, प्रत्येक बाजूंची बेरीज. म्हणजे काय? AC प्लस CD प्लस AD. तुम्ही अगर सपोज इथे बघाल ना, तर AC तुमच्याकडे डायगोनल कर्ण हा तुमच्याकडे आहे किती? 25. CD पण रुंदी आहे तुमच्याकडे 15. पण AD नावाची गोष्ट आहे का? एडी नावाची गोष्ट नाही आहे. पण एक गोष्ट तुमच्याकडे आहे, परिमिती आयतची आहे, ते किती आहे? 70. आणि परिमिती ऑफ आयत काय असते बाळा? आयतच्या परिमितीचा फॉर्म्युला काय?
2 गुणिला लांबी प्लस रुंदी इक्वल्स टू ऑलरेडी तुम्हाला दिलाय 70. यावरून तुम्हाला लांबी पक्का मिळू शकतो. यावरून तुम्हाला लांबी पक्का मिळू शकतो. कसं? तर 2 लांबी काय माहित, रुंदी तर माहितच आहे किती रे, 15 इक्वल्स टू 70. आता बघा लक्ष द्या काय करतोय, बेसिक समजलं. आता जर तुम्हाला बेसिक समजलं ना तर तुम्ही तुमच्या पद्धतीने याला डील करू शकताय. लक्षात घ्या आता. ठीक आहे, बघ 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 एक आता माहित आहे, आता तुमचे उत्तर येतीलच. ठीक आहे, तर बघ हा 2 इकडे आहे, तिकडे जाणार तर बाळा काय होणार, अरे काय होणार, भागाकारात होणार. 2 किती जा, तर लांबी अधिक 15 हा होतो 35. नाही आलं तर असं साईडला 2 ने डिवाइड करायचा. 2 3 जा 6 होतो आणि 2 5 जा 10 म्हणून 35 जा. ठीक आहे, तर हा लांबी इकडेच राहू देतोय. आता हा 15 तिकडे गेला तर -15 होतो की नाही रे, तर लांबी इक्वल्स टू 35 मधून 15 गेलं, 5 5 टकल्या, 3 1 20. म्हणजे लांबी किती झाली तुमची 20. लांबी किती झाली 20. आता हे 20 कुठे ठेवा, इथे ठेवा. बस एडी म्हणजे तुमची हे 20 झाली ना रे. आता 25 प्लस 20 किती, 45 प्लस 10 किती 45 प्लस 15. काय समजलं 25 असा सांगतो चला. 25 आणि 15 किती रे, 20 30 40. 40 आणि 20 किती रे 60. म्हणजे 60 मीटर तुमचा उत्तर. बी तुमचा उत्तर राहणार. समजलं का? काही डाऊट? काही डाऊट नाही समजलं तर असं करायचं, 25 अधिक 15 5 न 5 10 40 प्लस 20 60. खतम का? बघा बघा काही काही प्रश्न मी असं बिलकुल नाही म्हणत की बिलकुल खूपच इझी राहणार बाबा, भयंकरच इझी राहतील बाबा. हा पण इझीच आहे, पण इथे कुठे नाही कुठे तुम्हाला हे माहिती असायला पाहिजे होतं की यार सर्वात मोठी बाजू जे काही असते म्हणजे साइड, रेक्टँगलची म्हणा किंवा स्क्वेअरची म्हणा, कुठल्या पण गोष्टीची म्हणा, ठीक आहे, दॅट इट्स कम्स इन द कॅटेगरी ऑफ डायगोनल. म्हणजे ते नेहमी कर्णाच्याच सानिध्यामध्ये येत असते, हे लक्षात ठेवा. म्हणजे तुम्हाला कर्ण दिलं होतं, रुंदी तुम्हाला दिलेली होती. ठीक आहे, आणि विचारत काय आहे, रेखांकित केलेल्या त्रिकोणीच्या, म्हणजे शब्दशः यूज करतोय रे तो. प्रत्येक शब्द कुठे नाही कुठे वेगळ्या पद्धतीचा यूज करताय आजकाल नव्हते. आयती नाही देत आहे त्याला. असं म्हणायला पाहिजे होतं, सांग बापा जर त्रिकोण 2 भागामध्ये विभाजला गेलेले आहेत ना, कुठल्याही एका त्रिकोणाचं मला परिमिती सांग, असं म्हणायला पाहिजे होतं त्यांनी. पण असं म्हटलं का, त्यांनी असं म्हटलं की रेखांकित केलेल्या, म्हणजे अजून एक जास्त तर शब्द टाकलं की नाही. म्हणजे नवोदय फक्त तुमच्याकडून ते काय म्हणता येणार यार, तुम्हाला टेस्ट वेगळ्या पद्धतीने करत आहे तो, की तुमच्यामध्ये शब्दरचना समजण्या रिगार्डिंग गोष्टी आहेत की नाही आहे. तुम्ही एखाद्या प्रश्नाला किती छान पद्धतीने वाचन करून त्याला समजून त्याचं उत्तर देण्यामध्ये तुम्ही सक्षम आहात की नाही आहात, हे त्याला बघणे आहे, हे लक्षात घ्या. म्हणून प्रश्न पण बिलकुल म्हणतात ना काटेकोरपणे वाचणे आहे तुम्हाला छान पद्धतीने. समजलं? ठीक आहे, म्हणजे तुम्ही आधी काय काढलं, आयतच्या परिमितीमधून लांबी आधी काढलं, मग लांबीचा उपयोग तुम्ही त्रिकोणाच्या परिमितीसाठी केला. समजलं? कारण की त्रिकोणाची परिमिती हे तिन्ही बाजूंची बेरीज असते. त्यापैकी 2 बाजू तर आपल्याकडे होते, तिसरी बाजू लांबी होती का, म्हणून आपण त्या आयतच्या परिमितीचा उपयोग करून ते काढलं. काही डाऊट बाळा? काही डाऊट? पक्का? नेक्स्ट एग्जाम. देखो बच्चा नेक्स्ट सवाल बहुत बेहतरीन. आजकल देखो नवोदय बड़ा शातिर हो चुका है, मैं सच बता रहा यार. शाब्दिक स्वरूपाचे पण प्रश्न देत आहे. वर्ड प्रॉब्लेम हे असे भलतेच. ठीक आहे ना, सरळ खतरनाक म्हणते रे भाऊ. पाय तो प्रश्न काय म्हणतोय की सरळ कोणाच्या मापातून लघु कोणाचे माप वजा केले तर कोणता कोण मिळेल म्हणते. वाव 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 वाव. आता बघा, ज्याला कोणाला कोणाचा कन्सेप्ट माहित नाही, आपण केलाय ना क्लासमध्ये कोणाचा कन्सेप्ट. सरळ कोण म्हणजे काय असते माहित आहे ना, सरळ कोण जे बिलकुल बिलकुल सरळ असते आणि ज्या कोणाचं माप 180 असते तो सरळ कोण असते. मान्य कराल? या सरळ कोण जनरली 2 कोणांपासून बनला असते. ठीक आहे, 2 कोणांपासून. ठीक आहे, एक तर एक असते 90 कोण, आणि 90 कोण म्हणजे 180 होतोच, आणि एक बनलं असते लघु कोण आणि विशाल कोण. या 2 कॉम्बिनेशनच्या पासन सरळ कोण बनते. समजलं?
प्रश्नाचं असं म्हणणं आहे की सरळ कोणाच्या मापातून लघु कोण पाय. आता हा इकडला कोणता कोण झाला, हा लघु, छोटावाला काय लघु कोण, आणि मोठा कोण असते विशाल कोण. ठीक आहे, या दोघांच्या मिश्रणातून आपला काय बनतो रे बाळा, सरळ कोण बनतोय. लक्षात राहील, सरळ कोणचं माप नेहमी 180 असते, बरोबर आहे. तर त्या सरळ कोणाच्या मापातून लघु कोण आपण वजा केलं. सरळ कोण म्हणजे किती 180, त्यामधून तू लहानवाला कोण म्हणजे लघु कोण 90 डिग्रीच्या खालचा वाला कोण जर तू वजा केला तर तुझं उत्तर 100% काय मिळेल रे, विशाल कोणच मिळेल ना, विशाल कोणच मिळेल ना. जर अंदाज तुला बांधायचा असेल तर पाय, लघु कोण वजा करणे म्हणजे 90च्या खालचा कोणताही एक सांग, कोणता आहे 80. ठीक आहे, तर त्याला मायनस केल्यावर कोणतं मिळालं तुला 100, आणि 100 काय विशाल कोणच आहे ना. 100 म्हणजे विशाल कोण, कोणताही घेऊन पाहाल तुम्ही, 90 पेक्षा खालची संख्या 180 मधून मायनस करून पाहा. हे तर मी सांगण्याचा एक उद्देश झाला माझा. तर नेहमी लक्षात ठेवा की सरळ कोण जे बनतो ना बाळा, लघु कोण प्लस विशाल कोण यांच्या मिश्रणातून तुमचा काय बनत असतो नेहमी, सरळ कोण. काही डाऊट आहे का, काही डाऊट आहे का, समजलं. ठीक आहे, तर तुम्ही त्याचं म्हणणं काय की सरळ कोणाच्या मापातून जर तुम्ही लघु कोण वजा करता तर 100% तुम्हाला काय मिळते, विशाल कोण मिळते. फक्त विशाल कोणच मिळणार. सी तुमचा उत्तर. देखो बच्चा, नेक्स्ट सवाल की तरफ जाते हैं. क्या बोल रहा है सवाल की पहिला 7 अभाज्य. व्हॉट डज एक्झॅक्टली मीन बाय अभाज्य रे, प्राइम म्हणजे मूळ संख्या. काय शब्द आता ज्याला माहितच नाही त्याला फक्त एवढं माहित आहे की मूळ संख्या म्हणजे काय होते, पण मूळ संख्या म्हणजेच अभाज्य संख्या आहे. ज्या संख्यांना भाग जात नाही म्हणजे अभाज्य संख्या. ठीक आहे, तर त्यालाच आपण काय म्हणतो, अजून मूळ संख्या पण म्हणतो. पहा शब्दाचे अर्थ न अर्थ बहुत सारे निघतात बरं एकाच शब्दाचे. पहा ना रे, मूळ संख्याचे शब्द अजून काय आला दिमाग. डायरेक्ट मूळ संख्या दिला असतं तर बरा नसता झाला का, पण नाही, आमचा डोकसा खराबच करणे आहे नवोदयला, तर काय आपण काय करू नाही शकत. ठीक आहे, ठीक आहे, इंग्लिशचा मस्त काम आहे पी राईम. तोच तोच चला चला देखो बघा, तो मूळ संख्यांची बेरीज म्हणते, तेही पहिल्या 7. तर पहिल्या 7 म्हणल्यावर आमच्या डोक्यात असं येते की पहिली प्राईम संख्या, पहिली मूळ संख्या हे का हो 1. हे असे खूप सारे मुलं विचार करतात बाळा, 1 ही मूळ संख्या नाही. समजलं का. ठीक आहे, सुरुवात मूळ संख्यांची नेहमी 2 पासून होतोय, त्याच्यानंतर मूळ संख्या 3, त्याच्यानंतर प्राईम नंबरच 5, त्याच्यानंतर 7, त्याच्यानंतर बकरा 1 2 3 4 5च झाले, त्याच्यानंतर 13, त्याच्यानंतर 17, 1 2 3 4 5 6 आणि 1 7 झालं की नाही झाले. चल यांची बेरीज म्हणते तर पहा, 7 आणि 3 10, 7 आणि 3 10 झाले किती 20, त्याच्यानंतर 25 न 2 27, 25 आणि 2 27 न 1 28, 8 कुठे दिसते रे शेवटी, हे तर 2 पहिलेच कॅन्सल झाले, यापैकीच उत्तर आहे. आता 28 म्हणल्यावर 2 कॅरी आला, 2 आणि 1 3, 3 आणि 1 4, 5 5 5च 58 तुमचा आन्सर. 98 तर होऊच नाही सके मग कॅन्सर. काही डाऊट आहे का थोड़ा तरी. पाहू असे चिल्लर चिल्लर प्रश्न येतात का, मी खरंच सांगतो, है ना, है ना. तो देखो बच्चा, एक बस आपको अनाउंसमेंट करना चाहूंगा कि जो भी बच्चे 4th में अभी होंगे और नवोदय 2026 के हिसाब से जो तैयारी करना चाहता है, तो हमारे नए बैचेस 19 जनवरी 2025 को स्टार्ट हो रहे हैं. तो आप चाहो तो हमारे साथ जुड़ सकते हो, ऑनलाइन प्लस ऑफलाइन दोनों का कॉम्बिनेशन के साथ हम लोग मस्त हाइब्रिड क्लास इत्यादि करते हैं, जिसमें ऐप के थ्रू हमारा यहाँ पे पढ़ाया जाता है, और ऐसे ही बेसिक टू बेसिक कंसेप्ट के साथ. तो आपको ज्यादा डिटेल चाहिए तो 8275397522 पे कॉल करके सारे डिटेल पूछ सकते हो. आपको सारे की सारे इंफॉर्मेशन वहीं पे मिल जाएगी. और डेली अपडेट के लिए चैनल को सब्सक्राइब करना मत भूलिएगा और बेल आइकॉन को जरूर प्रेस कीजिएगा और दोस्तों में भी शेयर जरूर कर लीजिएगा. ठीक है, तो देखो नेक्स्ट एग्जांपल की तरफ जाते हैं हम लोग. बच्चा अपाची, चलो देखो बच्चा नेक्स्ट सवाल. अरे पुन्हा शाब्दिक स्वरूपाचा प्रश्न मान्य कराल.
57, 69 आणि 91 या संख्याबाबत खालील कोणते विधान योग्य आहे? योग्य आहे म्हणजे करेक्ट कोणता आहे म्हणतो. ठीक आहे, सर्व संख्या सम इव्हन नंबर आहेत का? 57 इव्हन कुठून व्हायला लागलं रे? कॅन्सर. पहिल्या पुढच्यात मध्ये हा पर्याय कॅन्सर. त्याच्यानंतर सर्व संख्यांना 3 ने भाग जाते का रे? 57 5 आणि 7 किती? 12 हो जाते भाग 3 ने. ठीक आहे, 6 9 किती? 15 जाते भाग 3 ने. ठीक आहे, 9 आणि 1 10 10 केव्हापासून 3 भाग जायला लागला? कॅन्सर. 2 संख्यांना जातो, तिसऱ्याला जातो का? नाही, म्हणून हा पण कॅन्सर. सर्व संख्या मूळ आहेत बापा. हा 3 भाग चालला म्हणजे हा मूळ आहे का? आणि 91 तर भाग जातेच जाते. कोणासोबत? 91 कोणाच्या फळ्यात येते सांगा? अरे वा वा, 13च्या फळ्यात येतो ना, म्हणजे कुणाला कुणाच्या तरी फळ्यात येतो ना. मग म्हणजे ते तोच का? तोच समजलं ना? म्हणजे मूळ संख्या आहेत का त्या? नाही. त्याच्यानंतर उरला काय रे? एकच ना. सर्व संख्या संयुक्त संख्या आहेत. म्हणजे संयुक्त संख्या म्हणजे कंपोजिट नंबर. The number which are not in the category of prime number, that all number comes in the category of composite number. Wow, एक नंबर. ज्या संख्या मूळ संख्या नसतात त्या सगळ्या संख्या ह्या संयुक्त संख्या असतात. खतम का? नहीं समझला का जी? अजी समझला नहीं समझला जी? चलो नेक्स्ट की तरफ जाते हैं. संध्याची कल्पना पहा बाळांनो, एकच नंबर प्रश्न का शाब्दिक स्वरूपाचा मोठा शापित प्रश्न आहे. पहा, 2 अंकांची बेरीज म्हणताय रे. 2 अंकांची बेरीज. आता 2 अंकांची बेरीज किती आहे म्हणते? 13. आणि त्याच 2 अंकांचा गुणाकार आहे म्हणतो बाळा 36. बोंबल. खतरनाक काम आहे. खतरनाक काम आहे की नाही? तर त्यांच्या उभय पक्षांची म्हणजे रेसिप्रोकल म्हणजे उलटाच्या पालटा, म्हणजे ते सांगतो आता. पण आता काय म्हणतात? त्यांची बेरीज किती असं म्हणत आहे. त्यांच्या उभय पक्षांची म्हणजे रेसिप्रोकलची. सगळ्यात महत्वाची गोष्ट, पहिली संख्या कोणती ना दुसरी संख्या कोणती हे माहित पाहिजे आपल्याला. आता सांगा बाळा, 13 केव्हा केव्हा बनते? 7 आणि 6 कराल तरी 13 बनते. 7 अधिक 6 कराल तर 13, पण 7 into 6 कराल तर 36 होते का? कॅन्सल. अजून 9 अधिक 4 हो, लॉजिक लावायचं. 9 अधिक 4 म्हणजे 13 आणि 9 चौ किती बाळा? 36. समजला का? सक्सेस झाला. आपल्याला संख्या मिळाल्या. त्या 2 संख्या, त्या 2 अंक कोणते? तर पहिला आहे त्याच्यामधला n आणि दुसरा आहे त्यामधला 4. काही डाऊट बाळा? तर याच अंकांची उभय पक्षांची बेरीज किती म्हणजे रेसिप्रोकलची बेरीज किती? तर लक्षात ठेव, 9 ची उभय पक्ष म्हणजे रेसिप्रोकल काय असते बाळांनो? लक्षात ठेवाल, या खाली काही नाही म्हणून 1 असते. ठीक आहे, याचा उलटा पालटा म्हणजे काय? 1/9 राहणार. समजलं? आणि 4 ची उभय पक्ष म्हणजे रेसिप्रोकल काय राहणार बाळा? याच्या खाली काय नाही तर 1, तर 1/4 यांची बेरीज म्हणतो बाळा. म्हणजे 1/9 प्लस 1/4 धनाधन कसे करणे? 1 4 जा 4, 4 9 1 9 जा 9, 9 4 जा, अरे 9 4 जा खाली 36, 9 4 वरती 13, तर 13/36 तुमचा बी तुमचा उत्तर होणार. बघा, चुटकीभर सिंदूरवाला प्रश्न होता, काही खूप कठीण नव्हता. फक्त एक लॉजिक काय लावणं होतं की 2 संख्यांची बेरीज 13 आणि 2 संख्यांचा गुणाकार 36, अशा कुठल्या संख्या त्या 2 आहेत ते पहिले तुम्हाला काढणे होते. कधी कधी होतो काय, तिथपर्यंत तुम्ही पोहोचून जाता 9 आणि 4 ती संख्या आहे बा म्हणून, पण कुठे नाही कुठे आपल्याकडे तो शब्दसाठा नसतो जो आपल्याला गरजेचा असते, जो म्हणजे उभय पक्ष म्हणजे काय, उभय पक्ष कशा पद्धतीने तुम्ही डील कराल. व्हाट डज एग्जैक्टली मीन बाय रेसिप्रोकल दैट गिवन इन दैट पर्टिकुलर एग्जांपल. वो अगर सपोज हमें पता नहीं है कि भाई उभयनिष्ठ
उभय सॉरी काय म्हणतात रे, उभय पक्ष काय आहे, रेसिप्रोकल काय आहे, तर मग तिथपर्यंत पोहोचून सुद्धा त्याला काही अर्थ राहणार नाही. काही डाऊट आहे का कोणाला थोडसा तरी? तर उभय पक्ष म्हणजे काय, कुठल्याही संख्येला उलटाचा पालटा करणे म्हणजे उभय पक्ष, विच इज कम्स इन द कॅटेगरी ऑफ रेसिप्रोकल इन द टर्म्स ऑफ इंग्लिश लैंग्वेज. ओके, इंग्लिश मीडियम वालों के लिए ठीक है. चलो सन 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 सन, तो आंसर अपना हो गया. देखो ऐसे ही ये किया हुआ है अपना, रेसिप्रोकल पढ़े हैं अपन ने, बताया था सबसे बेसिक में, सबसे स्टार्टिंग में वही चीजें करते हैं हम लोग. 2 महीने के आसपास अपना सिर्फ बेसिक ही चलता है, 2 महीने के आसपास. जैसे अपना अभी 19th ऑफ कब से बैच चालू हो रही है नई वाली, 19th ऑफ जैन से. जो भी अभी 4th में है 2026 नवोदय की अगर कोई एग्जाम देना चाहता है तो हमारे साथ जुड़ के 19th ऑफ जैन से हमारी नई बैच स्टार्ट हो रही है, आप जुड़ सकते हो. सेम बेसिक टू बेसिक हर एक चीज यहाँ पे डिस्कस की जाती है. ठीक है, ज्यादा डिटेल चाहिए आप लोगों को तो 8275397522 पे कॉल करके आप पूछ सकते हो, कोई दिक्कत नहीं है. ठीक है, चलो नेक्स्ट एग्जांपल की तरफ जाएंगे. टिडिंग ढिंग पाजी. नेक्स्ट एग्जांपल 1 नंबर आएगा सन्नती का दन्ना एव्हरेज वाला, जोरदार प्रश्न आहे. पहा 32 डिवाइड, पहिल्या फुर्सत मध्ये आपण पहिले काय करतो रे, पहिले बदमाशच्या हिशोबाने ब्रॅकेट सॉल्व करत असतो, बरोबर आहे. तर तुम्हीच विचार करा, 8च्या फळ्यात 32 येतो का? हो, किती 8 किती जा 4, 8 डिवाइडेड बाय 2 आहे. त्याच्यानंतर 10 किती जा 4 चा, त्याच्यानंतर हा डिवाइडेड बाय 4. बघा प्रोसेस तिथल्या तिथंच करायचं बरं. हा, त्याच्यानंतर प्लस 10 किती जा 2 जा इनटू हा किती, इथे पण ब्रॅकेट मध्ये सगळ्यात थांबळ, इथे पण ब्रॅकेट मध्ये सगळ्यात पहिले काय कराल, भागाकार कराल बदमाशच्या हिशोबाने. तर 8 किती जा 1 जा, तर 4 1 जा किती झालं बाळा, मात्र 4. काही डाऊट इथपर्यंत? काही डाऊट? मग पहिले भागाकारच मग गुणाकार करूया. ठीक आहे, बदमाशच्या हिशोबाने. 2 किती जा बाळांनो, 2 किती जा तर 2 जा, 4 किती जा 1 जा. बघा तसंच चाललंय. आता 2 4 जा किती बाळा, तर 8, 2 मधून 1 गेला 1, आणि a + 8 कराल तर उत्तर तुमचा 9. क्या ये बात क्लियर हुई क्या सभी की? आई होप आपको ये चीजें समझ में आई होंगी, है ना? आई कि नहीं आई? क्लियर है पक्का? नेक्स्ट एग्जांपल. अच्छा चल पाय रे. आता बघा नेक्स्ट प्रश्न बघा. अरे पूर्णांकयुक्त अपूर्णांकांसोबत क्रिया आहे रे. आपल्याला माहित आहे ना पूर्णांकयुक्त अपूर्णांकांची क्रिया कसं करतो आपण, खालच्या तिकडीच्या दुगडीमध्ये रूपांतर करतो. खालच्या मधातल्या सोबत गुणाकार, आलेला गुणाकार वरच्या सोबत बेरीज आणि भागिले खालची संख्या, बस असंच असते ना. बस तर चला आता धडाधड ते जे आहेत तिगडी त्यांना दुगडीमध्ये रूपांतर करू. ठीक आहे, चल पाय. 9 5 जा 45 प्लस 3 48 डिवाइडेड बाय 9, काम खत्म याचा. इनटू 9 9 जा 81 प्लस 1 82 डिवाइडेड बाय 9, काम खत्म याचं. मायनस 3 9 जा 27 प्लस 1 28 बाय 9, काम खत्म याचं. मग इनटू आहे म्हणून इनटू 6 9 जा 54 प्लस 6 60 डिवाइडेड बाय 9, काम खत्म तुझा. चल आता भाऊ, अय भाऊ, वरची संख्या खालच्या सोबत काय कटतोय का, वाटतो काय तुम्हाला? 9च्या फळ्यात 82 केव्हापासून येते? 9च्या फळ्यात 48 केव्हापासून येते? कोणाचे काय? 8 आणि 4. थांब 3च्या 100% येते. ठीक आहे, करा तुमची मर्जी. चला तर 3 पाय 3 1 जा 3 3 1 जा 3, किंवा बघा डायरेक्टली पण गुणाकार करू शकता यांच्या. डायरेक्टली पण 48च्या 82 सोबत गुणाकार, 28च्या 60 सोबत गुणाकार करू शकता, आणि खालच्या संख्या तर समान आहे. डायरेक्ट मायनस करायला बरं होते. ठीक आहे, पण राहू दे आता. 3 1 जा 3 आणि 3 6 जा 18 होतो. 48 ला 3 ने डिवाइड केलं तर 3 1 जा 3 आणि 3 6 जा 18, बरोबर आहे. आणि 3 जा 9. काय डाऊट इथपर्यंत? ते पण इथे पण तसंच. पाय 3च्या फळ्यात 28 येतो, नाही येत. 3च्या फळ्यात 60 येतो, किती 20 जा, आणि 3 किती जा 3 जा, बस. पण काही तेवढा असर नव्हता पडत यार, काही करायची गरज नाही मला वाटतं. राहू द्या, तेवढा काही असर नाही होता याच्यासोबत. ठीक आहे, पाय काय करूया आपण, वरच्या सोबत गुणाकार, खालच्या सोबत, वरच्या सोबत खालच्या सोबत. चल 82 ला गुणाकार 48 सोबत करूया, रप्पा रप. 8 2 जा 16, 8 8 जा 64 प्लस 1 65 प्लस 4 2 जा
8 4 8 जा 32. त्याच्यानंतर 6 8 5 13चे 3 6 ने 3 9 आणि हा 3 म्हणजे 3 9 3 6 भागीला 9 9 81 मायनस आता 28 ला 60 ने गुणाकार करण्यापेक्षा 6 ने करा, एक शून्य लावून टाकू. 6 8 जा 48 6 2 जा 12 प्लस 4 16 म्हणजे 1680 आणि हा 9 9 81. डायरेक्ट खालची संख्या समान आहे म्हणून वरच्या संख्यांच्या डायरेक्ट आपण मायनस करू शकतो की नाही करू शकत? डिवाइडला काय ठेवू शकतो? 81 बस. आणि टाकल्यात 10 6 तून टाकल्या गेला 6. भाऊ 3तून 8 जात नाही, 13तून 8 गेले किती? 5. गुड. 13तून 8 5. त्याच्यानंतर 9तून 7 गेले 2. त्याच्यानंतर 3तून 1 गेला 2 भागीला किती बाळा? 81. हो मला देवीवालाच काम आहे. कुठे बाळा? एक मिनिट कुठे? 4 2 जा 8. नाही तो त्याच्यासाठी म्हणून होता. हा 8च्या हिशोबाने केलं ना मी, त्याच्यासाठी म्हणून होता. 8 2 जा 16चा हा कॅरी हो 1 आणि 8 8 जा 64 म्हणजे हा 65. हा कॅरी पहिल्या वाल्या सोबत 8 वाल्या सोबत होता, याच्यासोबत नाही. 4 2 जा 8च ना बाळा. आणि 4 8 जा 32. हा एक कॅरी 32 सोबत नाही जोडलं जा. ठीक आहे. तर चला बाळा बघा 2 2 5 6 ला 81 सोबत डील करणे आहे. कशासोबत डील करणे आहे? 81 सोबत करणे आहे. मान्य कराल? आता डिवाइड करण्यापेक्षा ओव्हरऑल याच्यासोबत संगतीत करून बघूया. आता 81 ला या सोबत गुणाकार करून बघू. जर 2 2 5 6 च्या जवळपासही आला तरी आपला उत्तर. ठीक आहे. पाहू बरं. 81 into 21 1 1 जा 1 1 8 जा 8 2 1 जा 2 2 2 8 जा 16. अरे होते सगळे. आता 1600च्याच आसपास उत्तर येणार आहे म्हणजे हा कॅन्सल झाला. त्याच्यानंतर 81 ला 24 सोबत करून पाहू. 4 1 जा 4 8 32 2 1 जा 2 2 8 जा 16. हा येऊ शकते का? 6 3 9. बहुत दूर आहे रे. हाही कॅन्सल. म्हणजे आता राहिली गोष्ट कशाची? 81 च्या 26 सोबत डील करून पाहू. ठीक आहे. 6 1 जा 6 6 8 जा 6 8 जा 48 2 1 जा 2 2 8 जा 16. चला बरं दिमाग लावा बरं. 8 आणि 2 10 6 4 10 आणि 1 11 आणि 2 1 0. अरे यार थोड़े से बच गया. 100 150 से बराबर है. ठीक है. चलो ये भी कैंसल. तो सीधा सीधा करके देखते अभी 81 का 28 के साथ. बघा कधी कधी पूर्णच्या पूर्ण सवाल नाही करत बसायचं. ठीक आहे. कधी कधी लॉजिक पण लावू शकतो आपण. 8 1 जा 8 8 8 जा 64 2 1 जा 2 2 8 जा 16 म्हणजे किती झालं बाळांनो? 4 आणि 2 6 6 6 12 म्हणजे 2 2 6 8. जवळपास हाच आहे की नाही आहे? आणि त्यांनी जवळपासच उत्तर म्हटलं ना बाळा. त्यांनी जवळपासच उत्तर म्हटलं तर तुमचं उत्तर काय झालं? 28 झालं. समजलं का? समजलं का? आता खूप सारे कॅल्क्युलेशन करावं लागले, यामधली गोष्ट नाहीये. आपण काय केलं? पहिले या गोष्टीला सॉल्व्ह केलं, त्यानंतर ऑप्शन सोबत डील केलं. आता ते फास्ट मध्ये पण तुम्ही करू शकता, नाही तर 81 च्या डिवाइड करत बसा. मर्जी तुमची. मर्जी काय आहे? तुमची. ठीक आहे. समजलं? आता ज्याला कुणाला हा काय म्हणतात पर्यायाचा उपयोग नाही करणे आहे, त्यांनी मग काय करणे? सरळ सरळ इकडे लक्ष देणे. काय करणे पहा, डिवाइड करणे. मग 81 आता तुम्हीच स्वतः विचार करा. 81 अगर 1 जा घ्याल तर खूप छोटं होतं. 2 जा कराल तर 2 1 जा 2 2 8 जा 16 म्हणजे 160. 81 2 जा 162. तर 5तून 2 गेले बाळा 3 आणि मग 12तून 6 गेले 6. मग तो मेलाच पुरा म्हणजे हा 6. आता सांग 81 किती जा तू करू शकतो जनरली? पाय 6 जा करणार तर 6 1 जा 6 6 8 जा 48. बहुत छोटू है. 81 7 जा करून पाहू. 7 8 जा 56 तो पण बहुत छोटा होणार. ठीक आहे. 81 8 जा करून पाहू. 8 1 जा 8 8 8 जा गडी. जवळपास कोण आहे? 28 च्या हाच आहे ना रे.
जवळपास, नजीकच्या, निकटच्या. कारण की तो 27 कराल तुम्ही 27 पॉईंट समथिंग 88 वगैरे असं काहीतरी येणार. ठीक है, तो अपन निकटचं पकडूया, तो तुमचा उत्तर काय येणार आहे? 28 येणार. समझलं? काही डाउट है? पक्का है ना? तो नेक्स्ट, तो देखो बच्चा, आई होप आपको ये चीजें समझ में आई होंगी. जो भी बच्चा हमारे साथ जुड़ के हमारे कोर्स को परचेस करना चाहता है या हमारे साथ जुड़ना चाहता है तो 8275397522 पे कॉल करके सारे डिटेल पूछ सकता है. 19th ऑफ जनवरी से हमारे नए बैचेस स्टार्ट हो रहे हैं. पूरा बेसिक के साथ हमें पढ़ना है उस उम्मीद से. ठीक है, अगर सपोज आपको हमारे साथ डेली अपडेट रखना है, ओवरऑल सारे के सारे आपको एग्जांपल्स मिलने चाहिए ऐसे लगता है, तो चैनल को सब्सक्राइब जरूर कीजिएगा, दोस्तों में भी शेयर कीजिएगा, वीडियो को लाइक करके बिल्कुल रखिएगा. मिलते हैं नेक्स्ट वीडियो में, तब तक खुश रहिए, ख्याल रखिए. थैंक यू सो मच. टाटा, बाय बाय.